काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. पंढरपूरमध्ये पिकअप विहिरीमध्ये कोसळून 8 निष्पाप भाविकांचा मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना ताजी असतानाच आता पुण्यातून एक अंगावरती काटा आणणारी बातमी समोर आली आहे. सुमारे 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक स्कूल बस थेट विहिरीच्या तोंडावर येऊन अडकली. जर बस फक्त आणखी 10 ते 15 मीटर पुढे गेली असती तर विचार करूनही अंगाचा थरका फुटतोय. होय, हा थरार घडलाय पुण्यातल्या हडपसर सासवड रोडवरील वडकी परिसरात. मोडक इंटरनॅशनल स्कूलची बस दररोजप्रमाणे सुमारे 40 विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. पण वडकी परिसरात अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटला. रस्ता खराब होता की चालकाचं नियंत्रण सुटलं हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. विहिरीचा काठ अगदी तोंडावर होता. बसमधील लहान लहान मुलं जीवाच्या आकांतानं ओरडत होती, रडत होती. पण म्हणतात ना, त्या निष्पाप मुलांचं दैव बलवत्तर होतं. विहिरीच्या अवघ्या काही मीटर आधी ही बस अचानक अडकली. अगदी 10 ते 15 मीटरचा फरक आणि काळजाचा ठोका चुकवणारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. घटना घडताच आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी कसलाही विचार न करता तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. विहिरीच्या काठावर लटकलेल्या त्या बसमधून एकेका विद्यार्थ्याला अत्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही, पण बसमधील चिमुरडे इतके घाबरले होते की त्यांना काय बोलावं हे सुचत देखील नव्हतं. लोकांच्या मनात भीती भरण्याचं कारण म्हणजे नुकतीच म्हसवड पंढरपूर रोडवरील तांदुळवाडी इथं घडलेली भीषण दुर्घटना. तिथं भाविकांनी भरलेली पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळली होती आणि त्या दुर्घटनेत 4 महिला आणि 4 लहान मुलांसह तब्बल 8 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व मृत पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी होते. ती जखम अजूनही ताजी असतानाच पुण्यात 40 मुलांच्या बाबतीत तसाच प्रसंग ओढावला होता. पण सुदैवानं इथं अनर्थ टळला. या दोन्ही घटनांनी पुन्हा एकदा एक मोठा प्रश्न उपस्थित केलाय. रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरी, प्रशासनाचं दुर्लक्ष आणि शाळकरी मुलांच्या वाहतुकीची सुरक्षा यावर आता तरी गांभीर्यानं पावलं उचलली जाणार का, की अजून मोठ्या अपघाताची वाट पाहिली जाणार आहे? तुम्हाला काय वाटतं? अशा रस्त्यांवरच्या उघड्या विहिरींवर तातडीने कुंपण घालायला हवं की नको? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HPN मराठी न्यूज.